ताईंनो आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सोनूस लाईफस्टाईल। तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की मी पहिला जे माझा व्लॉग आहे तो हिंदीमध्ये काढला इंट्रोचा आणि आज व्लॉगिंग मराठीत कशी करते आहे। तर जेव्हा मी माझं यूट्यूबचं चॅनल काढला तेव्हा मी असाच विचार केला होता की माझ्या काही ज्या गोड ताई आणि मैत्रिणी आहेत त्या यूट्यूबवर काही हिंदी आहे आणि काही मराठी आहे। तर हिंदी ही अशी भाषा आहे की दोघींनाही सोयीस्कर होईल आणि माझे व्लॉग समजायला त्यांना सोपं जाईल। नंतर मी विचार केला की मी महाराष्ट्रातून आहे आणि स्पेशली विदर्भामधून, तर आपली मराठमोळी भाषा सोडून हिंदी सध्या मला काढायचा विचार नाही आहे, कारण कसं आहे माझ्या जास्तीत जास्त मैत्रिणी ज्या आहेत त्या मराठी आहेत। तर मी याच उद्देशाने आजपासून जेवढेही माझे व्लॉग येतील ते मराठीमधने येतील आणि तुमचा जर या चॅनलवरचा असाच चांगला सपोर्ट आणि चांगला प्रतिसाद असला तर नक्कीच मी हिंदी चॅनल काढायचा प्रयत्न करेल, पण आजपासून तरी नक्कीच माझे व्लॉग मराठीमध्ये येतील। तर प्लीज राग मानून घेऊ नका, नक्कीच मी लवकरात लवकर मला या चॅनलला चांगला सपोर्ट मिळाल्यानंतर हिंदी चॅनल काढण्याचा प्रयत्न करत आहे। तर कशा आहात तुम्ही सर्व? मी पण छान आहे आणि तुम्हीही छानच असाल। आता मी इथे टिफिन बनवत आहे मुलांसाठी। मुलांची सकाळची स्कूल आहे, त्यांच्यासाठी आता मी बनवत आहे टमाटरची चटणी आणि चपाती। तसं त्यांना एक शॉर्ट टिफिन पण द्यावा लागतो आणि एक लॉंग टिफिन द्यावा लागतो। त्यासाठी एक पोळी भाजीचा टिफिन आणि शॉर्ट टिफिनमध्ये काहीतरी लाईट वेट बिस्किट चिप्स वगैरे द्यावं लागते। तर आता मी सर्वात आधी बनवून घेते टमाटरची चटणी आणि त्यानंतर बनवते चपाती। तर टमाटरची चटणीसाठी मी आधी सगळ्यात आधी गंज ठेवलेला आहे, त्यामध्ये ऑइल टाकते। ऑइल टाकल्यानंतर मुलांना तिखट वगैरे आवडत नाही, त्यामुळे मी साधी गोड चटणी बनवते। ऑइल टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकून घेते, त्यानंतर हळद आणि त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर टोमॅटो एक जीव करून घेते चांगले। आवडीनुसार थोडासा मसाला आणि मीठ। तिखट मुलांना आवडत नसल्यामुळे ही गोड चटणी बनवत आहे मी। आणि त्यानंतर 2 चम्मच छोटे साखर आणि चटणी स्टीम करायला ठेवून देते, त्याच्यावर झाकून आणि एका साईडला बनवते आहे मी मुलांसाठी पोळ्या। सकाळचा टायमिंग आहे, खूप घाई असते कारण 7 वाजताच मुलांची व्हॅन येते। आता बनवते मुलांसाठी मी पोळ्या। सकाळचा टिफिन हा जास्त नाही द्यावा लागत, मुलांचे छोटे छोटे 4 चपात्या टाकाव्या लागतात आणि एखादी कुठलीही भाजी आणि एक छोटा टिफिन द्यावा लागतो, त्याच्यामध्ये काहीतरी लाईट वेट द्यावं लागते। आता इथं करून घेत आहे मी पोळ्या। आता इथे एक छोटासा शॉर्ट टिफिन देते आहे मी, त्यामध्ये मी दिलेले आहे बिस्किट आणि थोडे चिप्स आणि हा लॉंग टिफिन आहे, त्यामध्ये 2 चपात्या आणि जी मी बनवलेली होती गोड टमाटरची चटणी ती टाकते। सकाळची मुलांची गडबड चालू आहे। एक शॉर्ट टिफिन आणि हा बनवलेला आहे मी लॉंग टिफिन मुलांसाठी। आता टिफिन बॅगमध्ये ठेवून येते। त्यानंतर मुलगी स्कूलला झाली, तिची वेणी घालून द्यायची आहे। बाकी सर्व ती तिचं आवरून घेते, पण तिला अजून वेणी घालायला नाही जमत, त्यामुळे मला वेणी घालून द्यावं लागते। तिचं बाकी सर्व कामं आवरते ती, युनिफॉर्म वगैरे बाकी सर्व टाईम टेबल बॉटल वगैरे तिची तीच भरते आणि आता मी वेणी घालत आहे तिची। तिचं आवरून झाल्यानंतर आधी हॉल आवरून घेते, बाकी पडलेलं आहे सर्व खालीचे उचलून घेते। आधी सोफा आवरून घेते आणि त्यानंतर माझा मुलं गेल्यानंतर किचन ओट्यावर थोडा पसारा होता तो आवरून घेते। टिफिन झाल्यानंतरचा गॅस वगैरे पुसून घेते, स्वच्छ किचन ओटा पुसून घेते, कारण मुलं गेल्यानंतर खूप घाण झालेला होता। त्यांना जाऊ दिला आधी आणि आता माझे कामं मी करते। किचन ओटा आधी स्वच्छ पुसून घेते। किचन ओटा पुसून झाल्यानंतर माझी बेडरूम आवरते आहे मी। आज मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळे तो स्कूलला गेला नव्हता, त्यामुळे तो झोपलेला आहे आणि मी पूर्ण ब्लँकेटच्या घडा करून घेते आता।
त्यानंतर जाळू मारून घेते. बेडरूम आवरल्यानंतर स्वच्छ एकदा पूर्ण घराला जाळू मारून घेते मी. मुलांची तयारी केल्यानंतर बेडरूम आवरून राहिली, कारण तिकडे करत असताना इकडे सर्व पसारा तसंच पडलेला होता. बेडरूम आवरून झाल्यावर हॉल झाडत आहे. स्वच्छ झाडू मारून घेते आधी. घर नंतर पुसून घेणार आहे मी. आधी सर्व आवरून झाल्यावर झाडून मारून घेते. बाहेरचं थोडंसं अंगण आहे, अंगणाला झाडू मारून देते. बाहेरचा स्पोर्च आहे माझा, पाऊस आल्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे. त्यानंतर रांगोळी काढून घेते. आता यांना ड्युटीवर जायचं आहे, तर यांच्या नाश्त्यासाठी आता इथे मी पोहे बनवत आहे, कारण सकाळी मुले निघून गेले. आता त्यांच्या ड्युटीचा टायमिंग झालेला आहे, तर त्यांना नाश्त्यासाठी मी पोहे बनवत आहे. तिथं आधी कांदा मिरची टाकून तेलात फ्राय होऊ देते आणि आता पोहे टाकत आहे. माझे पोहे बनवत आहे मी. त्यानंतर हे रेडी झालेले आहेत पोहे. आज कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे नाही टाकली. जी ड्युटी तयार झालेली यांना पोहे देऊन देते आधी, आणि नंतर बाकीची माझी कामं करते. आता झालेली आहे माझी सकाळची सर्व कामं आणि आता बनवते मी चहा. यामध्ये टाकते मी गवती चहा. यामध्ये गवती चहा टाकलेला आहे. गवती चहा टाकल्याने चहाला खूप स्वाद येतो. सगळ्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. झालेली आहे माझी सकाळची सर्व कामे. मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि हे पण ड्युटीवर गेले आणि सकाळचा टायमिंग झालेला आहे आता 8. तर चला मी आता माझी देवपूजा करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते एक छानशी रेसिपी. तर भेटूया. आता मी करून घेत आहे माझी देवपूजा. काल जी रांगोळी घातलेली होती देवासमोर ती आधी मी काढून घेते. पूर्ण स्वच्छ करून घेते आणि नंतर एका याच्यात पाणी घेऊन सर्व देव धुवून घेते मी. माझ्याकडे भरपूर असे देव आहेत आणि माझं मंदिरही खूप मोठं आहे. मला देवांची फार आवड आहे. प्रत्येक देवाची मूर्ती मी माझ्या घरात आणलेली आहे आणि मला जवळजवळ पूजा करायलाच अर्धा-पाऊण तास निघून जातो माझा, एवढे देव असल्यामुळे. तर आता करत आहे मी माझी देवपूजा आणि त्यानंतर स्वच्छ वटा पुसून घेते पूजा झाल्यानंतर. आणि प्रत्येक देवांना मी आता हळद कुंकू लावून घेत आहे. काही देवांना हळद कुंकू आणि जे काही मूर्ती आहेत त्यांना चंदन लावत आहे. काही देवांना कुंकू लावत नाही आहे, त्यांना कुंकू नाही चालत. आणि इथे माझ्या गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि एका बाजूला आहे आई लक्ष्मीची प्रतिमा. त्यांना हळद कुंकू लावून घेत आहे. गजानन महाराजांना लावत आहे आणि इथं आई लक्ष्मीला
हळद कुंकू लावून घेत आहे. आता दिवा लावून घेते. आता इथे मी दिवा लावून घेत आहे आणि धूप लावत आहे. अगरबत्ती पण लावत असते, पण सकाळी सकाळी पूजा झाल्यानंतर धूप लावल्याने छान सुगंधही दरवळतो आणि खूप प्रसन्नता वाटते मंदिराजवळ. आणि आज मी मार्केटला गेली नाही, त्यामुळे फुलं नाहीत आहे माझ्या देवाला. एकदा फुलं आणली की 2 दिवस मी पुरवते ते, कारण बाहेर अंगणात झाड आहे, पण नाही तो ठेवत लोक फुलं त्याला, त्यामुळे मग मी विकतच आणते. आणि आता इथे मी गजानन महाराजांचा अध्याय वाचते. रोज पूजा झाल्यानंतर एक अध्याय मी वाचत असते. रोज शक्य झाल्यास 2 अध्याय 2-3 वाचू शकते, पण मला एकच शक्य असल्यामुळे मी माझी रोज पूजा झालेली आहे पूजा, झाल्यानंतर बघू गजानन शकता महाराजांचा एक अध्याय वाचत असते. अशा प्रकारे माझं मंदिर आहे आणि माझे देव आहेत. आता पूजा केलेली आहे मी. तर चला आता बनवून घेऊया आपण भेंडीची भाजी. एकाच बाजूला मी डाळ भाजीचा कुकर लावून दिलेला आहे आणि आता बनवत आहे. त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी मीठ, हळद, मोहरी आणि जिरं, आणि इकडे घेतलेलं आहे लसूण आणि कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि भेंडी. तर सगळ्यात आधी तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी टाकत आहे. चांगलं तेल गरम झाल्यानंतर कढई थोडी ओली असल्यामुळे गॅस जरा पडपडतो आहे, तर त्याला माइंड करू नका. त्यानंतर टाकत आहे मी मोहरी. टाकून झाल्यानंतर तेल गरम होत आहे, थोडं आधीच टाकून दिली. आणि आता टाकते मी जिरं आणि मोहरी गरम तेलात सोडून दिली मी आता. आणि त्याला छान ब्राऊन कलर आल्यानंतर आता टाकत आहे मी लसूण. जिरं मोहरी झाल्यानंतर लसूण टाकते आणि लसूण खूप वेळपर्यंत नाही होऊ देणार मी. लसूण टाकून देते मी. तेल चांगलं तापलेलं आहे माझं. सुरुवातीला थोडं थंड होतं, पण आता तापलं तेल. आता टाकून दिला मी लसूण. लसूण थोडा ब्राऊन कलरमध्ये आल्यानंतर आता टाकत आहे मी त्यामध्ये टोमॅटो, कारण टोमॅटो व्हायला वेळ लागतो. टोमॅटो टाकल्यानंतर त्याला मला एक स्टीम होऊ द्यावं लागेल त्याची, त्यामुळे टोमॅटो शिजतात चांगलं. आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर टोमॅटो चांगला कमी गॅसवर होऊ द्यावं लागेल, कारण बाकी मिरची, लसूण हे लवकर करपून जातात, पण टोमॅटो लवकर होत नाही. त्यामुळे मी आता आधी टोमॅटो टाकलेला आहे आणि एक स्टीम देते आता टोमॅटोला, म्हणजे टोमॅटो थोडेसे बॉईल झाल्यानंतर मी त्यामध्ये भेंडी टाकणार आहे. आता पहिले मी टोमॅटो टाकून घेतले. एक वाफ होऊ देते टोमॅटोची. आता टोमॅटो झालेली आहे माझी, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी हिरवी मिरची टाकत आहे, म्हणजे माझी मिरची जळणार नाही, कारण सुरुवातीला टाकली असते तर माझी मिरची जळून गेली असती. म्हणून मी टोमॅटोची स्टीम दिल्यानंतर आता टाकत आहे त्यात हिरवी मिरची. मिरची झालेली आहे. आता मिरची टाकून दिली होती मी टोमॅटो बॉईल झाल्यानंतर. आणि आता टाकते मी त्याच्यात हळद. आता घेणार आहे मी त्याच्यात हळद टाकत आहे. आता हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा ते एकजीव करून घेते. तिचं सर्व टाकलेलं आणि त्यानंतर त्याच्यात टाकत आहे भेंडी. टाकल्यानंतर चांगलं एक स्मच करून घेते त्याला. आता भेंडी चांगली एकजीव करून घेत आहे मी आणि त्यानंतर टाकत आहे मी त्यामध्ये मीठ. सर्व टाकल्यानंतर सगळे शेवटी टाकलं मी मीठ आणि त्यानंतर टाकत आहे कोथिंबीर. आता टाकत आहे मी त्यामध्ये कोथिंबीर.
आणि पुन्हा त्याला एकजीव करते. आता माझा डाळ भातचा कुकर इथं झालेला आहे. तर उतरून ठेवते मी आणि आता इथं करते पोळ्या. एका साईडला कढई ठेवून दिलेली आहे भेंडीची आणि एका साईडला टाकत आहे आता मी पोळ्या. आता मी माझ्या पोळ्या बनवून घेत आहे. माझा डाळ भाजीचा कुकर झालेला आहे. भेंडीची भाजी पण होत आहे एका साईडला आणि आता मी पोळ्या टाकून घेते. झालेली आहे आणि एका साईडला माझी भाजी पण झालेली आहे ऑलमोस्ट. बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला. भेंडीची भाजी बघा किती छान दिसते आहे माझी. आणि त्याला आता मी झाकून ठेवते आणि एका साईडला माझ्या पोळ्या होत आहे. आमच्याकडे तेल लावून पोळ्या आवडतात. तुमच्याकडे कशा आवडतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. काही लोकांना बिना तेलाच्या पण आवडतात. पोळ्या झाल्यानंतर माझं किचन ओटा आवरून घेत आहे. गॅस पुसून घेते गॅस ओटा. भाजी पण झालेली आहे आणि गॅस बंद करून ठेवते मी. सर्व कामं झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.